नमस्कार मंडळी, झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। कोबीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, त्यामुळे फ्रीजमध्ये कोबी तसाच राहतो। तर या पद्धतीने कोबीचे थालीपीठ करून बघा, खायला चविष्ट आणि अतिशय हेल्दी आहेत। तर वेळ न घालवता कृती बघून घेऊया आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तर सुरुवातीला आलं, लसूण, मिरची आणि जिरं कलपत्त्याने असं ठेचून घ्यायचं आणि कोबी इथे बारीक बारीक चिरून घ्यायचा। असं तुमच्याकडे स्लायझर असेल तर स्लायझरने एकदम त्याचा बारीक बारीक फटाफट 5 मिनिटांमध्ये असा बारीकसा चिरला जातो। एका भांड्यामध्ये सगळी पीठं मिक्स करून घ्यायची। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ, अर्धा कप नाचणीचं पीठ आणि अर्धा कप तांदळाची पिठी वापरलेली आहे। तुमच्याकडे जी पीठं अवेलेबल असतील थालीपीठासाठी ती तुम्ही वापरू शकता। नंतर हा चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा आणि घरात जे बेसिक मसाले असतात ते टाकायचे। मी इथे हळद, मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, ओवा आणि कोथिंबीर टाकून चांगलं त्याला चुरून अर्धा वाटी इथे दही टाकून मी साईडला ठेवून दिलेलं आहे। आणि 15 मिनिटांनंतर थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालून असा पिठाचा गोळा मळतो तसं मळून घ्यायचा। आणि पण फक्त थोडं पाणी जरा जास्त घालायचं, लाईक रबरबीत असं मळून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता ते ह्या कन्सिस्टन्सीनुसार मळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून थोडंसं असं पाण्याचा हात लावून गोळा करून थालीपीठ थापून द्यायचं। इथे मी 2 पद्धतीने थालीपीठ तुम्हाला दाखवणार आहे। पहिला असं डायरेक्टली तेल टाकून तव्यावर तुम्ही हा गोळा टाकून थापू शकता, पण त्याचा हा गोळा थापताना थोडंसं पाण्याचा हात लावून घ्या, मग त्याच्यामध्ये व्यवस्थित असं गोल असं होतो। वरतून थोडेसे इथे मी तीळ टाकलेले आहेत आणि एका बाजूने भाजला गेला तर दुसऱ्या बाजूने परतवू शकतो। थालीपीठ भाजून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता कलरही व्यवस्थित आलेला आहे आणि वरून एकदम असे क्रिस्पी होतात। डायरेक्टली हाताने जर जमत नसेल तुम्हाला तव्यावर थापायला तर अशी प्लास्टिकची बॅग घेऊ शकता। दुधाची बॅग मी इथे घेतलेली आहे आणि त्याच्यावर पाणी लावायचं आणि असे हे थापून घ्यायचे थालीपीठ आणि मध्ये असे होल करून घ्यायचे आणि होल करून घेतल्यावर तव्यावर टाकून चांगले भाजून घ्यायचे। बटर पेपर किंवा ओला सुती कापड असतात त्याच्यावर पण असे थापून घेऊ शकतात। त्याच्यावर तुम्ही बघू शकता थोडा तवा तापवायचा आणि मध्यम आचेवर हे पराठे भाजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण पिशवी सकट त्याच्यामध्ये हे करायचं, टाकायचं आणि ही पिशवी अलगद काढून घ्यायची आणि दोन्ही साईडनी कुसकुशीत असे भाजून घ्यायचे। मधून असं ओलामधून तेल वगैरे असे घालून चांगले असे खुसखुशीत भाजले जातात। दही किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्याबरोबर खूपच हे रुचकर लागतात आणि नुसतेही खाऊ शकतात। लहान मुलांच्या टिफिनसाठी अतिशय चांगला पर्याय आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकतात। आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।